दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्येष्ठ सुपुत्र पार्थ पवार आणि कायनाथ दारा यांची कालपर्यंत ज्या नात्याची फक्त चर्चा होती त्यावर 29 जुलै 2026 रोजी साखरपुड्याची अधिकृत मोहर उमटली। पण कोण आहे कायनाथ आणि राजकारणात वेगळं असणाऱ्या पार्थ यांच्याशी तिची ओळख कशी झाली? दोन वेगळी शहरं, दोन वेगळे क्षेत्र, पण जेव्हा नशिबाचे धागे एकत्र गुंफले जातात तेव्हा राजकारणाच्या व्यस्त गराड्यातही एक सुंदर प्रेमकथा जन्म घेते। सोशल मीडियाच्या झगमगाटापासून दूर, कॅमेऱ्यांच्या नजरेपासून लपलेली आणि महाकालच्या आशीर्वादाने बहरलेली ही कथा आहे। पाहूया संपूर्ण गोष्ट। नमस्कार, मी प्रिया समीर आणि तुम्ही पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज। पार्थ हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आहेत। त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध जय हिंद कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून पदवी घेतली। त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले। सध्या पार्थ पवार हे राजकारणात सक्रिय असून राष्ट्रवादी पक्षाचे राज्यसभा खासदार म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत। तर कायनाथ या मूळच्या चंदीगड येथील एका प्रतिष्ठित पंजाबी हिंदू कुटुंबातील आहेत। सध्या त्यांचं कुटुंब दिल्ली आणि मुंबईमध्ये स्थायिक आहे। त्यांनी दिल्लीच्या द ब्रिटिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्च पदवी घेतली। कायनाथ या एक यशस्वी व्यावसायिक आणि मॉडेल आहेत। एवढंच नाही तर त्यांनी नामांकित वृत्तवाहिनी NDTV मध्ये आउटपुट एडिटर आणि रिपोर्टर म्हणूनही काही काळ काम केलंय। आता प्रश्न येतो की दिल्लीची ही कॉर्पोरेट सुकन्या आणि महाराष्ट्राचा हा तरुण नेता एकत्र कसे आले? तर लंडनमध्ये शिक्षण घेत असताना एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून या दोघांची पहिली ओळख झाली। ओळखीचे रूपांतर अधिक घट्ट मैत्रीत झाले। दोघांनी आपले नाते प्रसारमाध्यमांपासून पूर्णपणे लपवून ठेवले होते। ते एकत्र फिरायचे, पण कधीही त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले नाहीत। मात्र त्यांच्या नात्याची पहिली हिंट तेव्हा मिळाली जेव्हा दोघांनी उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरात एकत्र जाऊन दर्शन घेतले। मंदिरात एकत्र पूजा करतानाचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर आले आणि राजकीय वर्तुळात पार्थ यांच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती आल्याची चर्चा सुरू झाली। कायनाथ यांची पवार कुटुंबात एंट्री खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या लग्नात झाली, जिथे त्या आवर्जून उपस्थित होत्या। जेव्हा अजित पवार यांचे अचानक निधन झालं तेव्हा कायनाथ या कठीण काळात बारामतीमध्ये पार्थ यांच्या पाठीशी सावलीसारख्या उभ्या राहिल्या। कठीण प्रसंगातील याच खंबीर साथीमुळे दोन्ही कुटुंबांनी या नात्याला आनंदाने संमती दिली आणि अखेर 29 जुलै रोजी पुण्यात आजोबा शरद पवार, आई उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आत्या सुप्रिया सुळे तसेच जवळचे नातेवाईक आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित या जोडप्याचा दिमागदार साखरपुडा पार पडला। आता सर्वांना वेध लागले आहेत ते त्यांच्या शाही विवाहाचे। पार्थ आणि कायनाथ यांच्या या नव्या प्रवासाला स्टार महाराष्ट्र न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।